ऐसी जोडी करा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास विढळ परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निदान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराया जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुदेव वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज आदि सकल संत महंत तसेच भगवान श्री दत्तात्रयाच्या तथा हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन नागपूरवासी पवित्र असं प्रेमनगरवासी मायबापांना कोटी कोटी प्रणाम विडाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महान सिटी म्हणून गणल्या गेलेली नगरी अशा या पवित्र नगरीमध्ये पवित्र नगर प्रेमनगर आणि अशा या प्रेमनगरातील हनुमंतरायाचा दरबार आणि अशा या पवित्र दरबारामध्ये भगवान श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सव तथा गीता जयंती दोन जयंती आल्या दोन पर्व अशा या पर्वात होत असलेला कीर्तन महोत्सव तन्निमित्त आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी वाक्पुष्प गुंफण्याची सेवा तन्निमित्त तुम्हा माय बापांच्या भगवंताच्या संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे स्तंभ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत अभंगामधून नाम साधना श्रेष्ठ साधना सांगतात। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सिद्धांत प्रस्थापित करतात, सिद्धांत मांडतात। पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये सिद्धांत मांडतात, बाबा असं कर्म करा, कोणचं? नाम कंठी धरा, राम कंठी धरा। आणि उत्तरार्धामध्ये फळ सांगितलेलं आहे। पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये फळ प्रतिपादित करतात, जेने चुके फेरा गर्भवास। त्या भगवंताचं नामस्मरण केलं असता तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता। आणि दुसऱ्या चरणामध्ये नश्वरता प्रतिपादित केली, काय? कारण ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड, सगळं जग मरणार आहे। नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, ज्या स्त्रीवर तुम्ही प्रेम करता, ज्या मुलावर तुम्ही प्रेम करता, ज्या धनावर तुम्ही प्रेम करता, ते सगळं नाशवान आहे। कारण संसाराचा नियम आहे, बीज ज्याचा शिन त्याचे फळ, म्हणजे संसाराचं फळच दुःख रूप आहे। या फळना चिंबिता फुलना तुरंबिता, जे काही तत्वता रुखची हा
साधकांनी विचारलं, महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हिंदू धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देव आहेत. कोण्या देवाचं नाव घ्या. जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, नाव धर करा सहस्रनामाची, जे भव सिंधुसी ठरे पावे. जगद्गुरु तुकोबाराय कोण्याही देवाचं नाव घ्या, कारण एक गहू प्रकार बहु, एकाच गव्हाचे अनेक ॲटम बनतात. रोडगा बनते, पुरी बनते, पोळी बनते, शंकरपाळे काही बनते, समोसा बरोबर आहे ना, गव्हापासूनच आहे ना. कोणाचंही नाव घ्या, फक्त त्याला व्यापक स्वरूपाने बजा. माझा देव काय संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे, या भावनेनं जर तुम्ही भजले तो कोणताही देव तुम्हाला मुक्त केल्याशिवाय नाही. कोणी देवाचं नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूशी थळी पावे. संसार रूपी सागरातून तुम्हाला तो तरुण नेतो, मुक्त करतो. आणि असं जर तुम्ही केलं, कसं भगवंताचं नामस्मरण केलं तर तुका तोंडावरी भाता भरा घरी रामबाणी. काळाच्या भोपकारीत मारायचं सांगितल्याचं तर मारायचं नाही, त्याच्यावर विजय मिळवायचा. मग कशाने? भाता भरा हरी रामबाणे. असा या अभंगाच्या ठळक बातम्या आहे. कोणच्या? आता ओशवारा म्हणते त्याला, ओशवारा. आता विस्तृतीकरणाने पाहू. तत्पूर्वी कीर्तनरूपी वाक्पुष्प गुंफण्यापूर्वी नियमाने प्रस्तावना द्यावी लागते. लिखित नियम आहे, अलिखित नाही. लिखित नियम आहे, कारण साधन महानगरपालिकेच्या एखाद्या प्रेम नगरातलं गटार जर भरलं, समजलं ना, भरलं तर ते खाली करायचं असेल, साफ करायचं असेल तर काय करावं लागते? एक कागद घ्यावं लागते. पण त्या कागदावर ज्याला ते महानगराध्यक्ष प्रतिनिधी नाही है, बरोबर ना. महानगरपालिका नागपूर, विषय गटार गंगा साफ करणे बाबत अर्जदार अमका अमका ढमका. महोदय, मी खालील सही करणार विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की आपल्या महानगरपालिकेतल्या प्रेमनगर या नगरातला पश्चिम दिशेचा कोपरा गटार गंगेने तुडूंब भरलेला आहे. पलीकडून कॉन्व्हेंट आहे, कॉलेज आहे, आणि एक रपटा बांधलेला आहे. त्या रपट्यावरून लहान लेकरं, मोठे लेकरं, माणसं जातात. पण तो रपटा आहे, छोटासा आहे. आणि एक दिवस त्या रपट्यावरून एक मुलगा त्या गटार गंगेत पडला. बरं झालं त्याचा बाप आधीच पडेल होता, कारण तो लागेल होता. समजलं ना. म्हणून तो वाचला. पण एखाद्या गरीबाचा मुलगा जर त्या रपट्यावरून खाली पडला आणि काही बरं वाईट झालं तर संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर राहील. करिता विनंती सादर करतो की ही गटारगंगा साफ करण्यात यावी. आपला विश्वासू रिकाम टेकला. असं अरे, साधी गटारगंगा जर साफ करायची असेल तर अर्ज करावा लागते. ही प्रस्तावना आहे. तसं वारकरी संप्रदाय सामान्य नाही. जुगाजीचे नाणे बहुता काळाचे संप्रदायाला सुद्धा परंपरा आहे. जे कार्य करतात त्यांची प्रस्तावना देणे अगत्याचे असते. सलाबाद प्रमाणे जवळजवळ 55-56 वर्ष झाले सुंदर असा कीर्तन महोत्सव चालू आहे.
आई जवळजवळ 6 वर्षापासून आमचे हरिभक्त परायण परमादरणीय परमपूजनीय विठ्ठलजी महाराज धोतर्डेकर यांच्याकडे हे नियोजन आलं. नियोजन महत्वाचं आहे. आता एकानं थाप मारली, मृदंगाचं धुमच फोडून टाकलं, पण 10 मिनिटात 2 मृदंग हजर केले. काय म्हणतात याला? म्हणतात नियोजन. नाही आता घ्या ढकून तुका म्हणे कसं म्हणा जसं होईल तसं नाही, नियोजन आहे. आणि मी धन्यवाद देतो त्या कार्यकर्त्यांना. मी एवढे मोठे सप्ते पाहतो, पण असं डेकोरेशन, असं नियोजन कुठे झोल पडे नाही. बिलकुल तंतोतंत शिवून सावून ताणून तुळून केलेलं आहे. काय सुंदर आहे. मला तर असं वाटते बरोबर नियोजन चांगलं आहे. काय नियोजन चांगलं आहे. आणि आयोजकाला दाता म्हटलेला आहे. दाता तोची नारायण स्मरवी, दाता तुझी दाता म्हटलेला आहे कोणाला? आयोजकाला. तसे दान भरपूर आहेत. गोदान, स्वर्णदान, कन्यादान, भूदान, अन्नदान, ज्ञानदान, नेत्रदान, किडनी, रक्त, प्राणदान करत नाहीत का? देशासाठी लढले ते आम्हाला हुतात्मा झाले, प्राणदान आहे. नंतर घरी असते ते पानदान. आता पानदान प्रत्येकाचे वाचले. घरी पानदान नसते. पाहुण्यांना जीव घालते की चला बाहेरून फिरून येऊ. कुठे जातात? पानटपरीवर. काय घेतात? नागपुरी. आता तेही गेलं. आता 2 पुढे एका लेखतात. काय म्हणतात त्याला? गुटखा नाही, गुटखा. अरे एक मुलगा हाती घेऊन असा करतो का? घरी महाराज आले तर कम से कम खेळीटीवरचा महाराजच्या समोर गाव नाही महाराज घरा मोबाईल. पण त्यानं नंतर हात माग घेतला. म्हणजे खरं आता हात माग का केला? म्हणे माझा बाप आला. म्हणजे चला कम से कम बापाले तरी भेट. म्हणे ओ महाराज बापाले भेट नाही आपण. म्हटलं मग हात का रे माग केला? तो म्हणे बापाले जर दिसला तर त्याची अर्धी मागायचा होईल. वारे बाप तसा लेख मसाला हे दान आहे. आणि दानाने गती भेटते. एक बात तर म्हणे महाराज या महाराज हे दान जर केलं नाही, सरकारने वाटलं एक दान ठेवा म्हणून 5 वर्षातून एकदा येते. त्याचं नाव मत दान. पण एक बात जर म्हणे मी शाई लावू दिली नाही म्हणजे मतदान केलं नाही. आणि तो तसाच खचकला. सोयरे राहिले जमा झाले. भाऊबंद कोणाले म्हणतात? जाणं येणं पण त्याचं नाव भाऊबंद. आणि ते भाऊबंद जमा झाले. का रे याला 5 जन्मात दान केलं नाही म्हणे मग याला गती भेटेल काय? म्हणे नाही. मग याच्या हातून काहीतरी दान झालं पाहिजे. मग 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मेलेल्या माणसाचा त्याच्यात हात घातला आणि ते दान दिलं. ते दान कोणाला चालते? तुम्ही शहरवासी आहे. ते दान चालते फक्त डफळेवाल्याले. डांग डांग चिकी डांग 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 चिकी डांग डांग चिकी डांग डांग डांग. हे बाधित दान आहे. आणि असे माणसं जेव्हा 4 लोकांच्या खांद्यावर जातात तेव्हा मागचे माणसं त्याच्या अंगावर फुलं फेकतात. कशासाठी? चला बा आमच्यातून चालला, तुझं स्वागत असो, तुला श्रद्धांजली. पण मुरमुरे, खारका, बदामा, चिल्लर पैसे का फेकतात? मला तर माहित नव्हतं. पण शिवपुराण वाचल्यावर कळलं. शिवपुराण म्हणतात की
जीवनभर खायासाठी मरमर केला घे उचल फेकतो तुझ्या उरात. पण उचलणारा राहिला नाही. एक लक्षात ठेवा, आमचे शास्त्र सांगते गीता, जर तुम्हाला जीवनभर चांगलं खावंसं वाटत असेल, मरेपर्यंत चांगलंसं खावट वाटत असेल तर दान करा, दान करा. नाही तर लक्षात ठेवा, भगवंताचं एक ब्रीद आहे, तुमच्या कमाईतला एक छोटासा हिस्सा मला द्या, मी तुम्हाला जीवनभर चांगलं चुंगलं खाऊ देईल. पण तुम्ही का मला दिला नाही ना, मी तुम्हाला खाऊ देणार. झोपले काय? मी तुम्हाला खाऊ देणार नाही. लोक म्हणतात ना, बाया म्हणतात महाराज पहिले काही नव्हतं खायले, खावाटे पण खायला नव्हतं, आता देवानं लय दिलं पण खाता येत नाही, खाता येत नाही, दिलं नाही ना देवाले, आता कसा खाऊ देईल, हात पाय हे करून टाकते. कसं देवाले खाऊ देईल? दान जरुरी आहे आणि श्रेष्ठ दान दोन आहे. अन्नदानात परम दानम, विद्यादानात महत्परम, अनेन शांती शरिकम यावत जीवन सुविद्या. श्रेष्ठ दान अन्नदान आणि ज्ञानदान. मला सांगा, मोठमोठ्या पंक्ता होऊ लागल्या. आज ज्या बाबाकडे जेवलं काही त्याचं वगैरे विचारलं नाही, पण असा स्वयंपाक होता, घनो चोखो, शिरो पुरी भजो वडो साखमी कळो सगळा स्वयंपाक. अन्नदान होते कोणामुळे? आयोजकामुळे. आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होते, म्हणून त्याला आयोजक श्रोता म्हटलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, आयोजकाला कीर्तन जरी ऐकायला नाही भेटलं तरी अर्ध्या पुण्याचा तो अधिकार. तुम्ही जेवढे कीर्तन ऐकायला आले ना, त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला त्या आयोजकाला जाते. तुम्हाला सांग, महाराज 2 घंटे टोंगे आम्ही दुखवले, बसता येत नव्हतं तरी बसलो, मग अर्ध पुण्य का जाते? ऐका. करता करविता अर्ध पुण्य लाभे, करता करविता अर्ध पुण्य लाभे. उदाहरण सांगतो, नवरदेव नवरीचं लग्न झालं, नवरी घरी आली, सत्यनारायणाची पूजा चालू झाली. ब्राह्मण मंत्र म्हणू लागला, ओम श्री ब्राणाय स्वाम श्री ज्ञानाय स्वाम श्री अपानाय स्वाम श्री उदानाय स्वाम श्री समानाय श्री ब्रह्मेश ब्रह्मार ब्रह्म हिर ब्रह्माग्न ब्रह्मण ब्रह्मणावृतं ब्रह्मैव तेन गन्ते ब्रह्म कर्म समाधिना आचमं समर्पयामि, स्नानं समर्पयामि, अक्षतां हरिद्रां कुंकुम समर्पयामि, फुलं फुलं समर्पयामि, आणि नैवेद्यं समर्पयामि, पाणीं फिरवयामि. फिरवयामि समर्पयामि, काय फरक आहे? काय सगळी पूजा कोण करते? नवरदेव. नवरी काय करते? पडदा आहे, पडदा आहे, काहीच करत नाही, फक्त ती एक करते. आपला उजवा हात त्याच्या डाव्या हाताने अर्थिंग देते. अर्थिंग कशासाठी? तू कमावलेलं पुण्य अंडरग्राउंड पाईपलाईन कशासाठी? पुण्यासाठी. पुण्य का भेटते स्त्रियांना? ऐका, लक्ष द्या, कारण स्त्रीचा सर्वात मोठा त्याग असतो. लग्नाच्या वेळेस बाप एकच वेळ म्हणते, आता लोक होती आमची आणि आता झाली तुमची. एवढं म्हटल्याबरोबर ती नवरी आपल्या बापाचा त्याग, बापाच्या नावाचा त्याग, बापाच्या आडनावाचा त्याग, बापाच्या कुळाचा त्याग, बापाच्या गोत्राचा त्याग, बापाच्या गावाचा त्याग करते. ज्या भोप्याचं लग्नाच्या आधी तोंड नाही पाहिलं त्याच्या मागे चालली जाते. एवढा सर्वस्वाचा त्याग आहे, म्हणून ती अर्ध्या पुण्याची अधिकारी आहे. तसा आयोजक सुद्धा अर्ध्या पुण्याचा अधिकारी आहे. चला, आयोजक श्रोता. दुसरा आलोचक श्रोता. मग आलोचक जो आहे तो निंदा करते, वर्गणी देत नाही, 10 रुपये देऊ, सगळे घरचे जेवायला येऊ, पाहुणे आले तर तेही आले, आणि संध्याकाळी हिशोबाने येऊ, उरलं सुरलं घरी घेऊन देतच आले फुकट खाणं. लोक कीर्तनाला दिसणार नाही, कीर्तनाला
दिसणार नाही, पण काल्याच्या दिवशी एवढी गर्दी करतात, काला संपला, काला संपला हे गर्दी करतात. काही महाराज म्हणतात होईल, महाराज नाही बसू देत नाही, पण हे गर्दी होते काही, त्या गर्दी काही हँडीप्लास्ट पाहिलं, हँडीप्लास्ट आणि ते धक्का लागून पडलं, लोकांना सुंदरलं, बेशुद्ध पडलं महाराज. आम्ही उचललं, कार्यकर्त्यांनी दवाखान्यात नेलं, 2 सलाईना होईपर्यंत शुद्धीवर आलं नाही. तोपर्यंत 3 घंटे होऊन गेले, मग शुद्धीवर आलं. म्हणते कसं मेला होता ना, पंगत बसली का म्हणून राहिला. लक्षात ठेवा, आलोचक श्रोता का वास्तविक पाहता तो कीर्तन ऐकत नाही तरी त्याला श्रोता म्हटलं, त्याचं कारण आहे जगद्गुरु तुकोबरांचा, निंदकाचे घर असावी शेजारी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात निंदक शेजारी पाहिजे, कारण तो आपल्या जीवनातला कचरा साफ करते. मला सांगा, शहरामध्ये डुकराची गरज आहे काय? तुम्ही झोपले काय? तुम्ही तो असे येऊन बसले, झालं होबासचे पाहुणे आले. अरे म्हणजे काय म्हणून राहिलो मी, डुकराची गरज नाही, पण स्वच्छता अभियान कोण राबवते? म्हणा डुकर. ते जर नसते तर अजून गंदगी फैली असती. त्याप्रमाणे निंदक आपल्या जीवनाचा कचरा साफ करतो, म्हणून निंदक त्याला आलोचक श्रोता म्हटलं. आणि तिसरे तुम्ही याला आस्वादक श्रोता म्हटलेलं आहे. बरं तुम्ही आले तर अभ्यास करून आले काय? म्हणा नाही. तुम्ही आले तर तिकीट काढून आले काय? नाही. फक्त नुसता श्रवणाला जरी आले तर तुमचा उद्धार आहे. श्रवणाच्या केवळ श्रवण करण्याकरता जरी आले तर जीवनाचा उद्धार आहे. तुमन महाराज, अरे एक जरी आला ना, एक हरिपाठ कीर्ती पवित्राची होय, देह त्याचा, नुसता त्याचा देह पवित्र होत नाही, घरातल्याचंही बजेट बसवते एक सण. मातृ पितृ भ्रात्रा सगोत्र पार चतुर्भुज नर होऊन गेले, एक कीर्तन आला तर घरच्याचाही बजेट बसते. तेवढंच नाही, आणि जे वर गेले ना त्याचाही उद्धार होते. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या कोटीच्या कोटी कुळाचा उद्धार होते. तुम्ही म्हणसाल महाराज आमचे बाप झाले गेले ना, हे कोणताच दिवस नाही पाहिला, सोमवार नाही पाहिला, गुरुवार नाही पाहिला, शनिवार नाही पाहिला, ना कोणता सण पाहिला, ना एकादशी पाहिली. हानफकीर आहे, नाही खावते खाल्लं, नाही प्यावते पिलं, ते नरकात गेले ना, त्यांचा उद्धार होईल काय? हो,
कोट्यांचाही उद्धार होते. तुका म्हणे कोटी कुलेती कुणीत भावे गाता गीत विठोबा. विश्वास बसत नाही. आता उदाहरण सांग. प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम आहेत ना, फक्त हो म्हणत जाते. पाणी कुठं जाते म्हणा नालीत. नालीतलं पाणी कुठं जाते म्हणा नाल्यात. नाल्यातलं पाणी कुठं जाते म्हणा नदीत. नदीत जाते ना. वय 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 खै 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 वय 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 खै 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 करते. कोण पाणी. ते नदी म्हणते मुकट्यानं माझ्या संग चाल, तू आधी बजट बसवतो. कोण म्हणते नदी. त्या नाल्याच्या गलिच्छ पाण्याला म्हणते तू आधी बजट बसवतो. आता सोमवती अमावस्या आली की आपण आंघोळीला कुठं जातो म्हणा तीर्थावर. तीर्थ म्हणजे नदी. कोण्या पाण्यानं आंघोळ करतो झोपले काय. आणि तेच पाणी घरी आणतो घ्या तीर्थ. कोणचं म्हणा ना गलिच्छ पाणी. अरे नदीच्या संगतीनं नदीच्या संगतीनं नाल्याचं पाणी जर पवित्र होते तर संतांच्या संगतीनं कीर्तनात आल्यावर तुम्ही काय तुमच्या कुळाचाही उद्धार होतो. एवढा अधिकार कीर्तनाचा आहे. कीर्तनाचा कीर्तनाचा प्रत्यक्ष भगवंताच्या रूपाशी एक रूप होण्याचं साधन जर कोणचं असेल ते कीर्तन. म्हणून जे इथं कीर्तनाला आले त्याला आस्वादक श्रोता म्हणतात. आस्वादक श्रोता आजपर्यंत दोनच झाले. एक अर्जुन आणि दुसरा परीक्षित. परीक्षिती जीवाच्या आकांताने मरणाला भीती मरणाच्या भयाला भिला आणि शरण गेला. भागवत जरी परीक्षितीला सांगितलं पण परीक्षितीला एकट्याला सांगितलं नाही, संपूर्ण जगाच्या करता ते प्रसिद्ध केलं. आणि गीता तत्व व्हॉट्स अँड आउट ऑफ लिव्हिंग जीवन जगण्याची कला जर कोणी शिकवलं असेल तर माझ्या भगवान श्रीकृष्णाने. आचारसंहिता जर कोणी शिकवली असेल तर माझ्या श्रीरामचंद्र प्रभूने. अजातवाद जर शिकवला असेल कोणी तर माझ्या दत्तात्रय प्रभूने. एवढे मोठे रत्न आपल्या भारतात जन्माले आले म्हणून हिंदू धर्म महान झाला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माले आले बरोबर आहे ना. तर श्रीरामचंद्र प्रभारी आणि श्रीकृष्ण जन्माले आले नसते तर भगवान छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन कसं जगावं हे कळलं नसतं. तर भगवान श्रीरामच्या चंद्रप्रभूच्याही समोर एक बाई आली होती मेकअप करून. काय तिचं नाव सुपर्णखा. तिनं अर्धा किलो वालफुटकी थोबी आलेला होती. अर्धा किलो वालफुटकी वायलर स्प्रिंकलर इकून बॉन्डरी चुकून बघ काय बॉन्डऱ्या बापा बापा बापा. हो पण श्रीरामचंद्र प्रभूने दाना नाही टाकला. त्याने प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजच्या समोर एक स्त्री आली. कारण कल्याणला लुटलं होतं. सुभेदाराची सोन आणली होती. हुजूर हमने आपके लिए बहुत नायाब तोहफा लाया. शिवाजी महाराज वाटलं कोणाच्या हिरे रत्न जडीत मुकुट असेल पाहतात तर ते बाई होती मिस युनिव्हर्स. कोण होती ते मिस. एकदम लावण्य होती. शिवाजी महाराज पाहतच राहिले. मग मला काही वाटलं जमलं. अरे तो काय माती खावऱ्या होता का तो 10च्या 11 वाजा होता ना दंड मारणारा. शिवाजी महाराज म्हणता आई किती सुंदर आहात तुम्ही. काय म्हटलं आई अशीच आई असती आमची सुंदर. आम्ही तिचं समज दिसलो असतो सुंदर. मग मावळ्याकडे लाल डोळे करून पाहता. मूर्खांनो अरे यवन आपल्याला डसले म्हणून का आपण त्यांच्यासारखं वागावं काय. कुत्रं आपल्याला डसलं म्हणून का आपण त्यांना डसावं का कुत्र्याला. हे वापस करा. आणि
पाठवून दिलं महाराज तिला साडी चोळी बांगडी अलंकार देऊन आणि ते डायरेक्ट घरी नाही गेली ते दर्ग्यावर गेली कुठं गेली दर्ग्यावर आणि तिथं तिनं धागा बांधला काय म्हणते हे मेरे मौला हे मेरे परवरदिगार हे मेरे बंदे ख्वाजा इस नेक और दिलेर इंसान को जो दुश्मनों की बहू बेटियों को माँ समझता है ऐसे मेरे भैया शिवा को लंबी उम्र दो अरे एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राज्यात माझ्या देवाचं माझ्या राज्यात पुन्हा जन्म घ्या अशी शिव भक्ताच्या हृदयात